अनिकेत, मला सांग की मधल्या काळात तुझ्या पर्सनल लाईफवर अनेक गोष्टींबद्दल चर्चा झाली. बरोबर आहे. तर मला सांग की तुझ्यासाठी त्या फेज मधनं बाहेर निघणं किंवा त्या फेजला डील करणं, हाऊ वॉज इट? काय केलंस तू त्या काळामध्ये? सी, कसं आहे, मला माझ्या गुडविल वरती आणि माझ्या गुडनेस वरती एवढा कॉन्फिडन्स होता ना की मला माहिती होतं की आय एम सपोर्टेड बाय द युनिव्हर्स. आणि तुझ्यावर जे आरोप लावले होते ते खचतो ना माणूस. पण मी खचलोच नाही ना, बिकॉज आय वॉज कॉन्फिडंट की असं काही झालेलंच नाहीये, तर काय प्रूव्ह करणार आहे तुम्ही. सो आय फॉट. मी कोर्टात गेलो आणि हायकोर्टाने डायरेक्ट म्हणजे हेच करून टाकलं ना सगळं, की मुद्देसूद की काय आहे काय नाही ते पडताळून बघितलं. हा, म्हणजे शेवटी कोर्ट आहे, हायकोर्टाने सांगितलं ना. पण अशा वेळेस आपले जवळचे लोक कोण आहेत हेही आपल्याला कळतं नाही. खरे मित्र कोण आहेत? मला कोणी काही फोन केला नाही विचारायला, इन डिटेल मध्ये जायला, कारण सगळ्यांना माहिती आहे मी माणूस म्हणून कसं आहे. हे जे काय ॲलिगेशन्स किंवा काय होतं ना, मला ऍक्च्युली तुला सांगू मी श्रुती, मला नाही फरक पडला. FIR झाल्यानंतर 4 दिवसानंतर माझा प्रयोग होता पुण्यामध्ये हाऊसफुल अ परफेक्ट मर्डरचा. सो तसं काय नाहीच आहे ते. तुला त्या गोष्टीचा कधी फरक नाही पडला नाही आणि पडणारही नाही.